नमस्कार. मीडिया डेली न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अहिल्यानगरच्या कलेक्टर कचेरी समोर एक आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. कत्तलखाने बंद करावेत, मशिदीवरचे भोंगे उतरवावेत या कारणासाठी मढी गावचे सरपंच श्री संजयजी मरकड इथं गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्यापासूनच जाणून घेऊयात, त्यांचा नेमका काय विषय आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचा साधारण हा लढा किती वर्षापासूनचा चालू आहे? तसा लढा तर माझी स्वतःची गोशाळा आहे. गायीवर होणारे अत्याचार, गायीची होणारी कत्तल ही मला पाहत नव्हती, म्हणून 2009 मध्ये मी गोशाळेची उभारणी केली. काळे महाराज माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांना कल्पना आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही 2009 साली गोशाळा उभा केली. ती आजपर्यंत चालू आहे. जवळजवळ 218 गोवंश माझ्याकडे आहेत. आणि त्यानंतर 2020 मध्ये आणि मी मढी गावच्या कानिपनाथ देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालो आणि सरपंच झालो. त्यानंतर थोडं मी माझ्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून पूर्ण धर्माचं काम चालू केलं. आणि मग मढीमध्ये होणारे प्रचंड, यात्रेमध्ये होणारे प्रचंड पशु हत्या असेल, अगदी आमचे डोके फुटले, आमचं रक्त त्या ठिकाणी सांडलं, पण आम्ही पशुचं रक्त त्या ठिकाणी सांडू दिलं नाही. आणि ह्या वर्षी जर यात्रा असेल, मग आम्ही त्यांच्या मुळाशी गेलो, हे नक्की पशु कापतं कोण. तर एखाद्या मौलानाकडे जर आपला माणूस गेला, एखादा दुःखी असेल, कुटुंबात काही अडचणी असेल, मौलानाकडे जर तो माणूस जर गेला तर त्याने त्याला सांगायचं की मढीच्या कानिपनाथाला बकरं कापा, और समाधीपर्यंत त्याचा नैवेद्य पोहोच करा. मग तो नैवेद्य कसा पोहोच करायचा? मढीला तर वरती नैवेद्य हिंदूंचं देवस्थान आहे, नेणं अशक्य आहे. मग मलिदाच्या लाडूमध्ये त्याच्यामध्ये ते खडे टाकून ते नैवेद्य तिथपर्यंत पोहोच करायचा. म्हणजे ह्या गोष्टी एकदम म्हणजे अति झाल्या होत्या त्यांच्या. म्हणून आम्ही त्याच्या मुळाशी गेलो की हे नक्की करताय कोण. तर हे सगळे धर्मांध मुस्लिम समाजाचे जिहादी लोक हे सगळे प्रकार करीत होते. आणि म्हणून अगदी या वर्षी तर आम्ही त्या मुस्लिम व्यापाऱ्यांनाच बंदी घातली. त्याचं मूळच हे आहे की पशु हत्या जर करायला उत्तेजित जर कोण करत असेल तर हे पशु हत्या हे स्वतःच करतात. बकरे हे स्वतः कापतात, पण प्रवृत्त आपल्याला करतात, आपल्या अडाणी समाजाला करतात. भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे मढी. त्या ठिकाणी अनेक 12 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी येतात. अडचणी असतात, मग त्यांना या अशा प्रकारे त्यांना ते मार्गदर्शन करतात आणि ते पशु हत्या घडून आणत होते. म्हणून मुळासगड आम्ही गेले 4 वर्ष तरी आमची पहिल्या वर्षी 50% पशु हत्या बंद झाली, दुसऱ्या वर्षी 70% झाली, तिसऱ्या वर्षी जवळजवळ 95% झाली. पण आम्ही यावर्षी मुळाशी गेलो. आमच्या लक्षात आलं की हे मुस्लिम समाजाचे लोक त्यांना प्रवृत्त करतात आणि म्हणून आम्ही त्यांनाच बंदी घालून टाकली यावर्षी. आणि ह्या वर्षी पूर्णपणे पशु हत्या मढी यात्रेतली बंद झालेली आहे. तुम्हाला यावेळेला गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळाला? म्हणजे मढी देवस्थान असेल किंवा मढीचं गाव असेल, आजूबाजूचे पंचक्रोशीतील गाव आहेत, त्या नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? आज अशी परिस्थिती आहे की मढीची यात्रेला आम्ही तो निर्णय घेतल्यानंतर रुद्रेश्वर बाजूलाच आहे, त्या ठिकाणी सुद्धा तिथले तरुण जमा झाले आणि त्यांनी मुस्लिम धर्मांध्यांना त्यांनी विरोध केला की तुम्ही दुकानं लावायचे नाही म्हणून. आता काल परवा जर आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गडावर जे त्यांची महोत्सव झाला नारायण बाबाचा, त्या ठिकाणी सुद्धा मुस्लिम लोकांना त्या गावकऱ्यांनी दुकानं लावून दिली नाही. म्हणजे हे फक्त मढीमध्ये सुरुवात झालेली आहे. जगाचा गर्भ मढीमध्ये आहे. जग जर कोणत्या साईडनं जर मोजलं तर मढीमधून जर मोजलं तर सगळ्या साईडला सारखं भरतं, म्हणून तो गर्भगिरी पर्वत मढीमध्ये आहे. तिथून सुरुवात झालेली आहे. पूर्ण दुनियामध्ये त्याचं हे पशु हत्याचं बंदीचं हे प्रकरण जाणार आहे आणि हळूहळू मुस्लिमांना बंदी आणि पशूंची हत्याची बंदी ही होणार आहे. त्याची सुरुवात मढीमधून झाली. अनेक ठिकाणी लोकांनी, काही लोकांनी तर अगदी फ्लॅक्स लावून मुस्लिम दुकानदाराची नावं लावून बंदी घातली होती यात्रेमध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर भैरवनाथाची यात्रा भरते आगडगावला, त्या ठिकाणी तर अगदी त्यांनी सांगितलं की दुकानदाराची नावं लावली होती त्यांनी, तुम्ही आमच्या यात्रेला नाही यायचं नाही म्हणून. म्हणजे ही सुरुवात फक्त मढीपासून होती, पण त्याचं लोन आता आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये पसरलेलं आहे. गावकऱ्यांची प्रचंड साथ होती. पूर्ण क्षमतेने तो दुसरा ठराव जो आहे तो पास झालेला आहे आमचा. जवळजवळ 1000 मतांनी तो पास झाला असता, पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आम्ही पूर्ण कायदेशीर मार्गाने तो दुसरा ग्रामसभेचा निवडणूक प्रक्रिया घेतली होती. वेळ जात होता, म्हणून तरी पण आम्हाला 327 मतदान आम्हाला झालं आणि समोरच्याला 100 पण मतदान झालं नाही. तुम्ही शेवगाव, तिसगाव, जेऊर अशा अनेक ठिकाणच्या कत्तलखान्यांची माहिती जी आहे ती प्रशासनाला पोहोचवलेली आहे. तर त्या संदर्भात आतापर्यंत काय कारवाई झाली किंवा संबंधित प्रशासनानं काय हालचाली केल्या? सर्वात अगोदर मी कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलं होतं. दुसऱ्यांदा त्यांना स्मरण पत्र द्यायला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला ठिकाणं सांगा.
म्हणजे दुर्भाग्य आहे की महसूल विभागाला किंवा पोलीस यंत्रणेला हे माहित नाही की कत्तलखाने कुठं होते ते. हे हप्ते घ्यायला सर्रास तिथपर्यंत पोहोचतात, त्यांना ते माहित असतं. फक्त आम्ही त्यांना कुठेतरी नावं दिले का त्यांनी आम्हाला सांगायचं नावं द्या. नावं दिल्यानंतर म्हटले लोकेशन द्या. आमचा भरत लेपारेसारखा गोरक्षक तिसगाव सारख्या ठिकाणी त्यांचं लोकेशन घ्यायला गेला असता त्याला 100 कसायाने मारलं. म्हणजे आम्ही तुम्हाला लोकेशन द्यायचं म्हणजे आम्हाला तिथं काय आमचे बळी द्यायचे काय प्रशासनाला? नक्की पोलीस यंत्रणेला LCBला कुठं कुठं कत्तलखाने चालू आहेत हे सर्व माहित आहे. आम्ही त्यांना गावाची नावं दिलेली आहेत. त्यांनी ते गावाचे नाव ते जाऊन शोधावं. त्यांच्याकडे यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांनी शोधावं लोकेशन. तुम्ही आता सांगितलं की गोरक्षकांवर पण कसायांनी हल्ले केले होते. तुम्हालाही बऱ्याच वेळेला जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे आतापर्यंत आलेल्या आहेत. तर तुम्हाला म्हणजे आता प्रशासनाकडनं काही त्या संबंधात काही तजवीज केली गेली आहे का? यात्रा काळामध्ये मी मुस्लिमांना बंदी घातल्यामुळं मला बऱ्याच धमक्या आल्या. मी त्या काही एवढ्या मनावर घेतल्या नाही. फक्त एक गुन्हा दाखल आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचा मला फोनवर त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली म्हणून त्याच्यावर मी एक गुन्हा दाखल केलेला आहे. बाकीच्यावर मी गुन्हे पण दाखल केलेले नाही. मला 2-2.5 महिने पोलीस संरक्षण होतं. तेही नंतर आमच्या स्थानिक आमदाराचं माझ्यावर फार प्रचंड प्रेम असल्यामुळे त्यांनी काढून घ्यायला लावलं आणि त्यामुळे मी फक्त धर्माच्या ताकदीवर आज या ठिकाणी लढत आहे आणि लढत राहणार आहे. आतापर्यंत हिंदुत्ववादी कोणकोणत्या संघटनांनी इथं येऊन पाठिंबा दर्शवला? आज 3रा दिवस आहे, तर पाठिंबा कोणी कोणी दिला? या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ भालसिंग या ठिकाणी पहिल्याच दिवशी आले. त्यांनी पाठिंबा दिला. श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी त्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. आपले बाकी हिंदुत्ववादी संघटनेने बरेच गोरक्षक संग्राम भैयांनी पाठिंबा दिलेला आहे. राजकीय नेते संग्राम भैया सोडता बाकी राजकीय नेत्यांनी कोणी या ठिकाणी पाठिंबा दिलेला नाही. कोणी आलेलं नाही. कोणी फोनवरही चर्चा केलेली नाही. त्यांना फक्त हिंदू फक्त मतदानाच्या टायमाला आठवतो, नंतर ते विसरून जातात. त्यांना आता माहिती आहे आता 4 वर्ष कुठली निवडणूक नाही, त्याच्यामुळे त्यांना हिंदूंची आता सध्या अलर्जी आहे. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही तुमचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. बऱ्याच हिंदुत्ववादी संघटना म्हणा किंवा इतर सगळ्या जनतेने सुद्धा सामान्य जनतेने तुम्हाला या प्रकारे पाठिंबा इथं दर्शवलेला आहे. पण नेमकं तुमची मागणी प्रशासनाकडे कशी असणार आहे? म्हणजे लेखी निवेदन दिलं किंवा कारवाई केली, कशावर तुम्ही तुमचं उपोषण स्थगित कराल? प्रशासनाने आम्हाला परवा पण एक बैठक झाली होती. SP साहेब त्या ठिकाणी होते, कलेक्टर साहेब त्या ठिकाणी होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या. त्यांना आपण प्रचंड वेळेच्या अगोदर पण दिलेला आहे. आता आमची मागणी आहे, जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी कत्तलखाने आहेत आणि भरपूर ठिकाणी मस्जिदीवर भोंगे आहेत. हे तो मला उतरायला 100% वेळ लागणार. ते आम्हाला पण मान्य आहे, आम्हाला पण कल्पना आहे. पण तुमची प्रत्येक गावामध्ये महसूलची यंत्रणा आहे, प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशनची यंत्रणा आहे. तुमच्या मार्फत आज तुम्ही 20 जरी कत्तलखान्यावर बुलडोजर चालवलं ना आणि 20-25 गावामधील जरी मस्जिदीवरचे भोंगे काढले तरी आम्ही तुम्हाला 2-3 महिन्याचा कालावधी देऊ. पण जर तुम्ही नुसतं कागदावर आम्हाला लिहून देत असाल का आम्ही कारवाई करू. तुम्ही आम्हाला गोड गोड बोलून आता आम्हाला शुगर व्हायची वेळ आलेली आहे. तुम्ही आता आम्हाला गोड बोलायचं बंद करा. आम्ही त्यावर थांबणार नाहीत जोपर्यंत ठोस कारवाई म्हणजे पकडले ह्याच्या नाही ते कत्तलखानाच तिथं तुम्ही बुलडोजर चालवलं पाहिजे. योगीजी सारखं करा. जिथं सापडलं ना किंवा जो अतिरेकी कारवाईमध्ये सापडला त्याचं बुलडोजरने घर सपाट केलं तशा कारवाई करा. आम्ही तुम्हाला 100% नंतर काही वेळ देऊ आणि उपोषण थांबवू आम्ही. तर मंडळी, हे होते मढी गावचे सरपंच श्री संजयजी मरकड. गेल्या 3 दिवसापासून इथं अवैध कत्तलखाने पाडावेत, गोहत्या थांबवाव्यात या मागणीसाठी त्यांनी इथं उपोषणाला बसलेले आहेत. लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा निघून प्रशासन काहीतरी ठोस कारवाई करेल अशी आपण अपेक्षा करूयात आणि हे उपोषण लवकरात लवकर सुटेल अशी प्रार्थना करूयात.